हॅलो ऑल, आज आम्ही बनवणार आहे बरबटीचे पकोडे। सर्वात पहिले मी त्याला भिजवून घेतलं रात्रभर आणि पाण्यातून काढला आता भिजवलेल्या, आणि ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। सगळं मिक्सरमध्ये टाकणार आहे मी बरबटी भिजलेली। त्यामध्ये घालणार आहे थोडीशी पालक चिरलेली, हिरव्या मिरच्या, आणि थोडासा लसूण। याला सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे वाटण मी आता मिक्सरमधून काढलेलं आहे। यात टाकणार आहे मी 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने ते क्रिस्पी होतात। यामध्ये घालणार आहे मी आता ओवा, ओव्याने लवकर पचतं, त्यामुळे ओवा बऱ्याच गोष्टीत घातला जातो। यामध्ये घालणार आहे आता कोथिंबीर, कांदा चिरून घेतलेला आहे, तो कांदा मी यामध्ये घालणार आहे। आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो सगळा घालणार आहे चिरून। आणि बरबटी मी 1 वाटी घेतली होती, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता जेवढं तुम्हाला बनवायचं आहे। त्यात हळद घालत आहे, लाल तिखट मी कमी घालत आहे कारण मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत वाटण करताना। त्यामध्ये घालणार आहे तीळ चमचभर, यामध्ये मीठ चवीनुसार, खायचा सोडा 1 चिमटी टाकल्यामध्ये। कढईत तेल तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत मी हे मिक्स करून घेते। थोडं तेल तापलं आपण हे सारण त्यात टाकूया, चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं। पकोडा टाकणार, गरम केला आणि याला मी पलटून घेणार आणि होऊ देणार। मी माझे पकोडे तयार आहे।